हाय. खूप दिवसापासून माझ्या डोक्यात चालू होतं की घरी डिनर डेट प्लॅन करूयात, पण काही कारणांमुळे जमत नव्हतं. आज सोमला ऑफिसवरून यायला लेट होणार होता, सो म्हटलं चला छान सरप्राईज काहीतरी आपण मस्त त्याला देऊयात फूडमध्ये. तर मी जे काही बनवलं आहे त्याची रेसिपी मी आत्ता तुम्हाला लगेच सांगत आहे. कांदा, कोबी आणि स्मॅश केलेली बटाटी, काही मसाले घेतलेले आहेत आणि सॉसेस घेतलेले आहेत. छान तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये थोडा कांदा आणि कोबी ॲड केलेली आहे आणि ते मस्तपैकी मी आता परतून घेत आहे. दररोज काय नवऱ्यासोबत थोडी थोडी भांडणं करते ना, तर म्हटलं आज छान छान बनवून त्याला खायला घालावं. थोडं मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हा स्मॅश केलेला बटाटा ॲड केला आहे. त्यानंतर थोडी हळद, थोडं तिखट, थोडासा गरम मसाला, हे छान असे मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडासा फ्लेवरसाठी पावभाजी मसालासुद्धा मी ॲड करते आहे, कारण की तो फ्लेवर जरा मस्त येतो, त्यामुळे मी पावभाजी मसाला ॲड केला आहे. आणि त्यामध्ये मी ॲड करते आहे तंदूर मेयोनीज, बिकॉज ह्या मेयोनीजमुळे तंदूर फ्लेवर येतो, एकदम स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे तंदूर मेयोनीज मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि त्यामध्ये मी आता ॲड करते आहे थोडंसं टोमॅटो केचप, का तर थोडासा फ्लेवर येण्यासाठी. आणि हे सगळं छान मिक्सचर जे आहे ते प्रॉपर वेने आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया. ठीक आहे. आता मी काही छोट्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि आपलं जे मिक्सचर आहे ते थंड झालेलं आहे, जे मी चपातीवर स्प्रेड केलं आहे, त्यावर खूप सारं चीज टाकलेलं आहे. आणि हो, त्यामध्ये मी तंदूर मेयोनीज, नॉर्मल मेयोनीज आणि ओरेगेनो हे सुद्धा टाकलेलं आहे. आणि मग ही चपाती फोल्ड करून आपण हे टाकोस टाईप बनवून छानपैकी खरपूस असं आपण भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी तयार केला आहे हा फ्राईड राईस. मस्त असा फ्राईड राईस बनवून घेतला आणि सगळं झाल्यानंतर मी छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. हे माझे टाकोज, माझा फ्राईड राईस आणि हे छान असं डेकोरेशन. आणि हे मी छान रेड रोज दिलेला आहे नवऱ्याला आणि खुश केलेलं आहे. आता बघूयात सोमला कसं वाटते मी हे जे टाकोज ट्राय केलेले आहेत ते. सो हा मी त्याला पहिला बाईट भरवते, त्याच्या रिॲक्शनवरून समजेल. त्याची रिॲक्शन पाहून मी खुश झाले.